श्रीकृष्ण गोविंद रे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रीमन्महागणाधिपतये नमः। सरस्वत्यै नमः। वेदव्यासाय नमः। पुराणपुरुषोत्तमाय नमः। दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण। आजचा मला वाटतं कथेचा आपला चौथा दिवस आहे। आजचा कथेचा आपला चौथा दिवस आहे। तर 4 दिवसांपर्यंत आपण 3 दिवसांपर्यंत गरुड पुराण कथा श्रवण केली। आज पुढचे अध्याय आपण श्रवण करणार आहोत। तत्पूर्वक पुन्हा एकदा सुरुवातीपासून अगदी 30-40 सेकंदांची छोटीशी उजळणी आपण करून घेऊ, जेणेकरून आपल्याला मागचा कथाभाग एकदा स्मरणात येईल आणि मागचा कथाभाग स्मरणामध्ये आला की पुढची लिंक लागेल। ज्याप्रमाणे सिरियलचा जो भाग असतो तो मागच्या भागावरती आधारित असतो, मागचा भाग जर लक्षात नाही आला तर पुढची सिरियल समजत नाही। त्याचप्रमाणे इकडेच लक्ष द्या। तुम्ही 2 दिवस इकडेच लक्ष दिलं ना पूर्ण, कसे शांत बसले होते, बस तसंच। त्याचप्रमाणे कथेचा एखादा अध्याय लक्षात नाही आला किंवा एखादा अध्याय स्मरणात नाही आला तर पुढचे अध्याय लक्षात येत नाही। आणि प्रत्येक व्यक्तीला भगवंताने काम हे विभागून दिलेलं आहे। तर आता गरुड पुराण माझं रोजचं काम आहे। समजा आता 8-10 दिवस कथा बंद राहिली आणि अचानक मला गरुड पुराण सांगण्याची वेळ आली तर माझा नेहमीचा तो अभ्यासाचा भाग आहे, त्याच्यामुळे मला विस्मृती होणार नाही। पण तुम्हाला घराच्या कामांमध्ये गुरुजींनी काल काय सांगितलं ते काही आठवणार नाही, पण पहिल्या दिवशी गुरुजींनी काय सांगितलं ते तर बिलकुलच आठवणार नाही। तर श्रोतेहो, पहिल्या दिवसाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं मृत्यूनंतरचं अद्भुत जग। दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं यमाचा मार्ग किती भयंकर आहे। वैतरणा नदीचं वर्णन पण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं। तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं यमाचा दरबार कसा आहे, मनुष्याने केलेले पाप पुण्य धर्मराजांना कसे कळतात। चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं कोणत्या पापाने नरकाची प्राप्ती होते। 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं कोणत्या पापाने कोणते रोग उद्भवतात आणि कोणत्या योनीत मनुष्याला जन्म घ्यावा लागतो। 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की नरकातली पापी जीव मातीच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात। 7व्या अध्यायामध्ये आपण पुत्राचं महत्त्व बघितलेलं होतं की बब्रुवन राजाने प्रेतासाठी ओरदोदी क्रिया केल्या तर प्रेताचा मोक्ष झाला। पुढचा पोरगा जर माता पितांसाठी ओरदोदी कर्म श्रद्धेने करेल त्या माता पितांना का स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होणार नाही, म्हणून त्या अध्यायाचं महत्त्व होतं। त्याच्यानंतर आपण 8वा अध्याय बघितला की मरणासन्न व्यक्तींसाठी मनुष्याने काय काय क्रियाकर्म करायला पाहिजे। तत्पश्चात त्यामध्ये मातृण कथनोपाख्यानाचा एक भाग श्रीमन्नारायणाने गरुडजींना सांगण्यामागचा उद्देश हा होता की कलियुगामध्ये लोक माता पितांसाठी जे दान करतायत किंवा जे काही धर्म करतायत ते थोडंसं दान थोडासा धर्म पण त्यांना खूप जास्त वाटणार आहे, खूप मोठा वाटणार आहे। म्हणून गरुडजींना एकदा श्रीमन्नारायणांनी आठवण करून दिली की ते माता पितांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की त्यांच्यासाठी छोटं मोठं दान नाही सर्वस्व दान करून टाकलं तरी ते कमी आहे, त्यांचे ऋण आपण परिपूर्ण करू शकत नाही। श्रीमन्नारायणांनी त्या अध्यायामध्ये हे पण सांगितलं होतं की समुद्राच्या पाण्या एवढी शाई केली आणि या भूमी एवढा कागद केला तरी माता पितांचं ऋण लिहू शकणार नाही, मनुष्य त्याला पार लागू शकणार नाही। म्हणून आतुरकालीन दानाचं महत्त्व आदी गोष्टी सांगितल्या त्या अध्यायामध्ये। श्रीमन्नारायणांनी सांगितलं होतं की जे माता पितांसाठी आतुरकालीन दान करतात आणि उदार अंतःकरणाने दान करतात असे पुण्यात्मा पुरुष, असे पुत्र हे स्वर्गातल्या देवाधिकांना सुद्धा वंदनीय बनतात, पूजनीय बनतात। स्वर्गातले देव सुद्धा त्यांचं पूजन करतात। आणि जो पुत्र माता पितांसाठी काहीच दान करत नाही, आपल्या यथाशक्ती यथाभक्तीप्रमाणे पण दान करत नाही, श्रीमन्नारायण गरुडाला म्हटले की गरुडा असा मनुष्य ब्रह्महत्यारा ठरतो। म्हणून आतुरकालीन दानाचं महात्म्य बघितलं, त्यामध्ये गंगेचं महात्म्य बघितलं, तुळशीचं महात्म्य बघितलं, कुशाचं महात्म्य बघितलं, काळ्या तिळीचं महात्म्य बघितलं आणि अशा प्रकारे 8व्या अध्यायाचा कथाभाग बघितल्यानंतर आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं की मनुष्याने वृद्धापकाळामध्ये संसारात लक्ष न घालता
ते सगळं लक्ष परमार्थामध्ये घालायला पाहिजे आणि शक्यतोवर प्रायश्चित्त करूनच देह ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपले सगळे पातकं नष्ट पावतात. मग जेव्हा आपण प्रायश्चित्त करत असतो ना, पाय नको हलवू बाळा, ज्यावेळेस आपण प्रायश्चित्त करत असतो ना त्यावेळेस ते गुरुजी किंवा ते ऋषी किंवा ते संत किंवा आपण जे आध्यात्मिक गुरु केलेले आहेत ते आपल्याला संकल्प घ्यायला लावतात आणि मग त्यांनी संकल्पात सांगितलं की मी चप्पल सोडतोय, मग पुढे जीवनपर्यंत चप्पल परिधान करता येत नाही. मग कितीही ऊन पडलेलं असलं आणि भर दुपारी जरी रस्त्यावर चालायची वेळ आली तरी मात्र अनवाणी पायानेच मनुष्याला चालावं लागतं. मग जसे चटके बसतात तसं तसं आपलं पाप काय होतं, क्षालन होतं. पण याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रायश्चित्ताचा विधी सांगितलेला आहे. असं नुसतंच देहाचे हाल करून घेतले म्हणून प्रायश्चित्त होत नाही. किंवा त्यांनी सांगितलं की तुम्ही गोवर्धनाची परिक्रमा करा अनवाणी पायांनी, किंवा ब्रह्मगिरीच्या 3 प्रदक्षिणा करा अनवाणी पायांनी, किंवा कुशावर्तामध्ये स्नान करा 11 वेळेला, किंवा अमुक मंत्राचा जप करा 1.5 लाख 2 लाख 1.25 लाख, किंवा आपलं प्रायश्चित्त परिपूर्ण होतं. मग या प्रायश्चित्ताने काय होतं ते समजा आता एखाद्याने प्रायश्चित्त घेतलं किंवा एखाद्याला आपण प्रायश्चित्त दिलं, संतांनी प्रायश्चित्त दिलं किंवा ब्रह्मगिरीच्या 3 परिक्रमा करेल, मग काय होईल त्याच्याने, ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जडी घडे हो, जव जव काया कष्टेन तव तव चरणी रुतती खडी हो, तव तव पुण्य विशेष किलमिष अवघे त्यांचे झडे हो, केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. अशा जे पुण्यारण्य असतात, पुण्यतीर्थ असतात, अशा ठिकाणी जे आपल्या पायाला तिथले खडे टोचतात ना, तो एक एक खडा टोचताना ज्या यातना होतात ना, त्या यातनांनी आपलं खूप सारं पाप नष्ट पावतं आणि मनुष्याला खूप साऱ्या विशेष पुण्याची प्राप्ती होती की तो काळांचा काल म्हणजे यमराज सुद्धा अशा व्यक्तीच्या चरणांवरती नतमस्तक होतात. एवढं प्रायश्चित्ताचं महत्त्व आहे, जे की आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं की प्रायश्चित्त मनुष्याने करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे श्रोते हो, आपण 9व्या अध्यायामध्ये अनेक साऱ्या गोष्टी बघितल्या आणि आत्ता आपल्याला कथेला सुरुवात करायची ती म्हणजे क्रमशः 10व्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. 10वा अध्याय पण आजच बघायचा आहे, 11वा अध्याय पण आजच बघायचा आहे, 12वा अध्याय पण आजच बघायचा आहे आणि 13वा अध्याय सुद्धा आपल्याला आज परिपूर्ण करायचा आहे. श्रीमन नारायणांना गरुडजींना श्रीमन नारायण सांगतायत की तदा शोकम परित्यज्य कार्येन मुंडनं सुतः समस्त बांधवैर्युक्तै सर्व पाप विमुक्तये. गरुडा, घरामध्ये माता किंवा पित्याने देह ठेवल्यानंतर पुत्राने शोक सोडायला पाहिजे. का शोक सोडायला पाहिजे माहिती का? आपल्या माता पितांची जी काही पुढचे क्रियाकर्म आहेत ते करणारा पुत्र आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी ते करू शकत नाही. आणि पुत्रच जर शोकसागरात डुबून बसला, बुडून बसला, तर माता पितांची ऊर्ध्वदेहिक कर्म या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या या कोणी पार पाडायच्या. म्हणून श्रोते हो, आपल्याकडे जो व्यक्ती माता पितांचे अंत्यसंस्कार करतो त्याला एका विशिष्ट शब्दाने संबोधित केलं जातं. त्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? आज्ञा म्हणतात. काय म्हणतात? आज्ञा. कधी ऐकलाय का हा शब्द तुम्ही? हा शब्द खेडेगावामध्ये खूप प्रचलित आहे, खूप म्हणजे खूप प्रचलित आहे. दशगात्राच्या विधीला गेल्यानंतर तिथले ब्राह्मण मोठ्याने विचारतात की आज्ञा कोण आहे, चला त्याने पुढे या. म्हणजे कोण? की ज्याने अंत्यसंस्कार केलेला आहे, म्हणजे ज्याने चिताग्नी दिलेला आहे त्याला म्हणतात आज्ञा. अर्थात हा शब्द जो आहे तो जे आपण छोटे शहरं म्हणतो तिथे हा शब्द खास करून खूप जास्त प्रचलित असतो. हां, तर आज्ञा शब्दाचा अर्थ काय बरं? तर आज्ञा हा शब्द असाच नाही पडला. हे जे आपले पूर्वीचे जे आजोबा पणजोबा होते ना आपले, ते आपल्यापेक्षा खरोखर ज्ञानी पुरुष होते आणि त्यांना संस्कृतचा पण खूप अभ्यास होता. त्याच्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला आज्ञा नाव दिलं. आज्ञाचा अर्थ तो चिताग्नी देतो म्हणजे आग लावतो म्हणून त्याला आज्ञा म्हटलं जातं, असा बिलकुल गैरअर्थ घ्यायचा नाही. तर आज्ञा शब्दाचा अर्थ होतो की आजपर्यंत तुझं पितृरूपी छत्र, मातृरूपी छत्र हरपलंय बाळा. इथनं पुढे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक समस्येला तुलाच पुढे होऊन सामोरं जायचंय. म्हणून तुला पुढे व्हायचंय, तुला आगे व्हायचंय, तुला आता मागे राहून चालणार नाही. म्हणून तिथनं पुढे त्याला आज्ञा म्हटलं जातं की आता तुझ्या घराची, तुझ्या परिवाराची, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी सगळी तुझ्यावरती आहे. आता मात्र तुझं मातृरूपी छत्र हरपलंय, पितृरूपी छत्र हरपलेलं आहे. म्हणून तो जो आज्ञा असतो, जो सगळे पुढचे क्रियाकर्म करणार असतो, त्याने शोक
सोडायला पाहिजे. आणि श्रोते हो, या ठिकाणी श्रीमंत नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, खूप सारं दान करून काय फायदा रे म्हणे. जर मनुष्य माता पितांचे अंत्यसंस्कारच योग्य विधीने करणार नाही, शास्त्राप्रमाणे करणार नाही, त्या विधींवरती श्रद्धा निष्ठा ठेवून ते विधी करणार नाही, मग अशा पुत्राचं खूप सारं दान केलेलं पण तर व्यर्थ आहे ना म्हणे गरुडा. त्याचा दानाचा तरी काय उपयोग झाला म्हणे. तर जेवढं माता पितांच्या निमित्त खूप सारं दान करणं आवश्यक आहे. पाय नको आलो बेटा. तर जेवढं माता पितांच्या निमित्त दान करणं आवश्यक आहे, तेवढं माता पितांच्या निमित्त अंत्यसंस्कारादी दशगात्रादी विधी करणं सुद्धा आवश्यक आहे. जो पुत्र माता पितांसाठी अंत्यसंस्काराची विधी योग्यरित्या परिपूर्ण करतो, योग्य रीतीने विधी तो करतो, त्या पुत्राला अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फल प्राप्त होतं. कुठल्या यज्ञाचं फल प्राप्त होतं? अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं, वाजपेय यज्ञ करण्याचं, अग्निष्टोम नावाचा यज्ञ करण्याचं फल प्राप्त होतं. जो पुत्र माता पितांसाठी आपलं मुंडन करत नाही, केसांचं मुंडन करत नाही, अंत्यसंस्काराची विधी करत नाही, असा पुत्र गरुडा या संसाराला तरून जाणारा पुत्र कसा म्हटला जाईल? मुंडन हे खूप आवश्यक आहे. माता पितरो मृतो येन कृता मुंडनम यही आत्मजास तक सकथम गे संसारा नाम तारका. तो आत्मज कसा म्हटला जाईल, तो सुहृद कसा म्हटला जाईल, तो पुत्र कसा म्हटला जाईल गरुडा? जो माता पितांसाठी मुंडन करणार नाही, तो या संसाराला तरून जाणारा पुत्र गरुडा म्हणताच येणार नाही. म्हणून मुंडन खूप आवश्यक. पण एवढं का आवश्यक आहे? याच्या मागचे कारण नेमके काय काय आहेत? तू पण मांडी घालून घे ना. बस पुढे झालं. तर काय सांगत होतो मी, कुठपर्यंत आलो होता विषय आपला? तो पुत्र संसाराला तरून जाणारा कसा म्हटला जाईल, तर मुंडन एवढं आवश्यक का आहे हा आपला विषय चालू होता, की मुंडन एवढं का आवश्यक आहे. पहिले सायंटिफिक बघू आपण, मेडिकल सायन्स किंवा जे मोठे मोठे शास्त्रज्ञ ते काय म्हणतात. तर या कालावधीमध्ये मुंडन हे आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी करायचं असतं. जे जीवजंतू असतात, बॅक्टेरियाज असतात, ते केसांचा सहजरित्या आधार घेत असतात. म्हणून मुंडन करणं हे शास्त्रीय दृष्टिकोनातनं, सायंटिफिक दृष्टिकोनातनं आवश्यक. दुसरं, मुंडनाचं महत्त्व असं सांगितलेलं आहे की मनुष्याचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावरती असतं ना, तर आपल्या केसांवरती त्याची खूप प्रीती असते. एखाद्याचे केस जर गळायला लागले, टक्कल पडायला लागलं ना, त्याला खूप टेन्शन यायला लागतं की माझं अजून वय नाही आणि काय डोक्याचे केस जाता येतो नाना प्रकारचे, त्याच्यावरती उपचार करायला लागतो की माझं टक्कल पडायला नको. तर केसांवरती मनुष्याची खूप जास्त प्रीती असते. आणि माता पितांसाठी मुंडन करायचं म्हणजे माता पितांना हे दाखवून द्यायचे की माझ्या केसांपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावरती होतं, तुमच्यासाठी मी डोक्यावरचा एक केस पण शिल्लक ठेवणार नाही, मी पूर्ण मुंडन करून टाकेल. आणि श्रोतेहो, तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण या कलियुगामध्ये माझ्या निज नेत्रांनी असे पुत्र बघितलेले आहेत की नाही मुंडन करत तर नाहीच करत. आत्ता मध्यंतरीची गोष्ट आहे, कुठेतरी अंत्यसंस्काराच्या विधीला मी गेलो होतो, तर त्या आता 22-23 वर्षाच्या मुलाला काय छोटं बाळ थोडी म्हणता येईल, का लहान बाळ थोडी म्हणता येईल, भरपूर समजदार मुलगा म्हणता येईल ना. 22-23 काय कमी थोडी वय होतं. 18 वर्षानंतर तर मतदानाचा अधिकार प्राप्त होऊन जातो. तर त्याची मस्त हेअरस्टाईल वगैरे छानपैकी केस त्याने वाढवले, स्टाईलिश होते एकदम. आणि अंत्यसंस्कार त्याने केल्यामुळे नियम असा आहे की जो अंत्यसंस्कार करतो दशाहवरी त्यानेच की जे दशगात्राचा विधी त्यानेच करायचा असतो. म्हणून त्याच्या वडील त्याच्या अक्षरशः रावण्या करत होते की तुझे पाय पडतो मी, पण ते डोक्याचे केस काढून घे. तू डोक्याचे केस काढले नाही तर तुला पुढचा विधी खुर्ची म्हणजे बसता येणार नाही, करता येणार नाही, कारण मुंडन आवश्यक आहे. ते झाल्याशिवाय पुढचा विधी कसं काय चालू होणार आहे. नाही ऐकलं तर नाही ऐकलं, शेवटी त्या स्मशानातनं तो पोरगा घरी निघून गेला. त्याचे काका बसले पुढच्या विधीला. वास्तविक पाहायला लागलं तर निषिद्ध सांगितलेलं, याला शास्त्राने मान्यता दिलीच नाहीये. ज्याने अंत्यसंस्कार केला असेल दशाहवरी त्यानेच कीजे, तर त्या मुलाने नाही ऐकलं तर नाही ऐकलं. म्हणून श्रीमंत नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा अरे विष्णू भक्ता वाचून प्रसूत तिजहून बंध्या उत्तम सत्य आहे. जो पुत्र मातेसाठी नुसतं डोक्याचे केस देऊ शकत नसेल, एवढी छोटी गोष्ट करू शकत नसेल, तर श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणताय की अशा पुत्राची माता म्हणण्यापेक्षा ती माता निपुत्रिक असलेलं एक वेळेस चांगलं म्हणे गरुडा. तर मुंडनाचं खूप सारं महत्व आहे श्रुती. अतोही मुंडनम अवश्यम नखात कच्छीवर्जितम तथा बांधवे स्नात्वा
द्वैतवसरा निधारयेत, तोही मुंडन अवश्यम नखात कशी वर्षितम. पण मुंडन करताना नियम सांगितलाय श्रोते हो. मुंडन करताना नख, हाताचे पायाचे नख आणि काखेतले केस हे मात्र काढायचे नाहीत. या 10 दिवसांपर्यंत पायाच्या किंवा हाताच्या नखांना नेलपेंट सुद्धा लावायची नाही. नखात कच्छी विवर्जितम. नवीन वस्त्र सच्छाद्य तथा पिंडांस दक्षिणा मार्गे पांथे चितास्थाने पिंडे शव सव्यहस्तेस तथा. तर श्रोते हो, एवढं सगळं मुंडनाचं महत्त्व आहे. म्हणून मुंडन हे खूप आवश्यक आहे. जो पुत्र मातापितांसाठी मुंडन करत नाही, मातापितांचे अंत्यसंस्कार करत नाही, तो ब्रह्महत्यारा ठरतो. किंबहुना तो या संसाराला तरुणदाराला पुत्र कधीच म्हणता येत नाही. त्याला खूप सारं दोषारोपण श्रीमन्नारायणांनी केलेलं आहे. तत्पश्चात पहिल्या दिवसाला 6 पिंडदान करायला सांगितलेले आहे. म्हणजे जसा देह ठेवला गेला तसं पहिल्या दिवसालाच पिंडदान सांगितलेलं आहे. मग पिंडदान किती सांगितले? पिंडदान 6 पिंडदान. आणि 6 पिंडदान कसे करायला सांगितले? तर वेदांच्या मंत्रांचा आधार घ्यायचा नाही, वेदांच्या ऋचा, वेदांचे मंत्र म्हणायचे नाही. कारण का? आपल्याला सूतक लागलेलं आहे आणि सूतक कालामध्ये वेदांचे मंत्र श्रवणाचा अथवा त्या घरामध्ये वेदांचे मंत्र पठणाचा अधिकार नाहीये. ते वर्ज्य सांगितलेलं आहे. म्हणून आपण नियम मोडायचे नाही. मग वेदांचे मंत्र केव्हा होतात? जेव्हा आपण उदक शांती करतो, शुद्ध श्राद्ध करतो, ते तिथून पुढे मग वेदांचे मंत्र, म्हणजे दशगात्राची विधी संपला तुमचा की पुढे मग गुरुजी सगळे वेदांचेच मंत्र तुमच्याकडे म्हणतात. मग पुराणांचे मंत्र कोणी म्हणत नाही. तर जोपर्यंत सपिंडीकरण होत नाही, म्हणजे तुमचा सूतक जात नाही, तोपर्यंत नावाचा आणि गोत्राचा उच्चार घेऊन 6 पिंड द्यायचे. मग पहिला पिंड कुठे द्यायचा आहे? ज्या ठिकाणी शव ठेवलेलं आहे त्या ठिकाणी शव नामक पहिला पिंड द्यायचा आहे. मग दुसरा पिंड कुठे द्यायचा आहे? तर दुसरा पिंड जेव्हा आपण दरवाजातनं प्रेत बाहेर काढतो ना, तेव्हा दरवाजामध्ये त्या द्वाराच्या देवतांचा पिंड सांगितलेला आहे. पांथ नावाचा द्वारदेशीचा पिंड सांगितलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर पुत्राचं मन भरून आलं असेल तर आत्तापर्यंत त्याला सांगितलं होतं की विनाकारण शोक करायचा नाही, शोक आवरायचा. तुम्ही शोक करत असतील तर पुढचे क्रियाकर्म कोण करेल? पण या ठिकाणी जर त्याला शोक करावासा वाटला तर श्रीमन्नारायण म्हणताय की तो 10 मिनिटं 15 मिनिटं थांबून त्याचं मन मोकळं करून घेऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला विधी सांगणाऱ्या जे पुरोहित असतात त्यांना सांगायचं असतं की मला नाही शक्य होणार, 5-10 मिनिटं विधी थांबवा. आणि मग मन भरून आलं असेल तर त्या ठिकाणी रोदन करायला सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी श्रीमन्नारायण का रोदन करायला सांगताय? तर जोपर्यंत माता पिता चालते फिरते असतात तोपर्यंत हजारो वेळेला आपल्या उंबरठ्याला त्यांच्या चरणांचा स्पर्श होतो. आपल्या घराचं, आपल्या परिवाराचं आणि आपल्या उंबरठ्याचं भाग्य उजळतं. आणि अशा प्रकार पद्धतीने ते अनेक वेळेला घरात आत बाहेर करत असतात. तर ज्या वेळेला ते एकदा घरातनं बाहेर जातात त्यांच्या चरणांचा त्या उंबरठ्याला शेवटचा स्पर्श होतो. तिथून पुढे पुन्हा ते चरण आपल्या घरामध्ये प्रवेश कधीच करत नाही श्रोते हो. म्हणून श्रीमन्नारायण म्हणतायत की गरुडा, त्या ठिकाणी जर रडायचं असेल, मन भरून आलं असेल तर मात्र रडून घ्यायचं. नंतर एकदा ते शव बाहेर गेलं की त्या ठिकाणी खुर्ची किंवा अशी साधन ठेवायचं की जिथे त्याला बसवता येईल. आणि बसवताना पण काय सांगतायत? सद्योजनां समानीय सद्योजनां समानीय ततस्थं स्नापये शव. त्याच्यावरती ठेवायचं आहे, त्या प्रेताला व्यवस्थित बसवायचं आहे. त्याच्यानंतर थंड पाण्याने त्या शवाला काय करायचंय? स्नापये शव म्हणजे स्नान घालायचंय श्रोते हो. मंडमे चंदने श्रैवी, ज्या ठिकाणी बसवल्यानंतर चंदन असेल आपल्याकडे ते चंदन त्यांना लावायचं आहे. किंवा गंगेची माती असेल किंवा तुळशीमधली जी माती असते ती माती थोडीशी लावायची आहे. श्रैवी भगणा मृतकाष्टताठवहा. पण हे सगळं करत असताना ते शरीर नष्ट भ्रष्ट आणि खंडित होणार नाही, त्याला इजा होणार नाही, याची सुद्धा काळजी दक्षता ही तेवढीच घ्यायची आहे. नंतर त्या शवाला स्नान घातल्यानंतर वस्त्र, आभूषण, पूजन, फुलहार, तुळशीची माळा, तुळशीचा हार, भस्म आदी गोष्टी लावायच्या आहेत. आणि श्रोते हो, मुलाने आणि सुनेने, पुत्राने आणि पुत्रवधूने सर्वप्रथम त्यांना वंदन करून एक परिक्रमा त्या शवाची करायची आहे आणि पुन्हा नमस्कार करायचा आहे. नंतर मग मात्र एकदा तर इथपर्यंत झालं. मग तुम्हाला किती पिंड सांगितले मी आतापर्यंत? 2 पिंड. तर आंघोळीच्या वेळेचा एक पिंड अजून देऊन द्यायचा, तो म्हणजे कितवा पिंड झाला?
तिसरा. मग तिथून पुढे थोडंसं अंतर आपण चालल्यानंतर थोडीशी जागा झाडून स्वच्छ करून शेणामातीने गोमित्राने वगैरे तिला सारवून म्हणजे शुचिरभूत करून शुद्ध करून त्या ठिकाणी पुन्हा नामाचा आणि गोत्राचा उच्चार करून अजून एक चौथा पिंड द्यायचा आहे, तो म्हणजे पांथ नावाने पिंड द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण स्मशानामध्ये पोहोचू तेव्हा त्या चितेला तयार करायचं आहे, चिता सजवायची आहे, तिचं पूजन करायचं आहे आणि चितेच्या निमित्त एक पिंडदान त्या ठिकाणी करायचं आहे. नंतर शवाला चितेवरती ठेवल्यानंतर शवाच्या उजव्या हातामध्ये हा 6वा पिंड आपण द्यायचा आहे. त्याच्या नावाचा गोत्राचा उच्चार करून 6वा पिंड हातात उजव्या हातामध्ये दिल्यानंतर पिंडे शव सौभ्यस्तेस तथा उजव्या हातामध्ये दिल्यानंतर मग त्या चिता अग्नीची परिक्रमा करायची आहे. आणि परिक्रमा करताना आपल्या खांद्यावरती काय असतं? माठ असतो, मडकं असतं, बरोबर. 3 परिक्रमा झाल्या की मागून कोणीतरी त्याला खडा मारतं, दगड मारतं आणि ते मडकं आपण मागे टाकून काय करतो? फोडून देतो. बरोबर सांगतोय ना मी? बरोबर बरोबर. हां, तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स नाही म्हटलं, मला वाटलं गाडीच नाही. त्यांना काय माहिती पुढे ठीक आहे असो असो चला. तर तो जो खडा असतो ना, जो दगड असतो ना, त्याच्याने आपण ते मडकं फोडतो. त्या पाण्याचा पहिला स्पर्श कोणाला होतो? त्या दगडाला होतो. म्हणून आपण 10 दिवसापर्यंत तो जीव सांभाळून ठेवतो. कारण हा जो जीव आहे त्या जीवाने प्रवेश कशामध्ये केला? त्या दगडामध्ये केला. तुम्ही म्हणणार गुरुजी अजून पण आमची काही लिंक लागत नाहीये, अजून पण लक्षात येते. तर तुम्हाला आता पहिलेपासून सांगतो मी की ज्या वेळेला तो जीवात्मा यमलोकात शीघ्रगतीने जातो, यमलोक यमपूर वगैरे बघतो, नरक वगैरे बघतो आणि ते काय म्हणतात की तुला तुझ्या घराबद्दल अजून प्रीती अजून मोह आहे तर तू 13 दिवसापर्यंत तुझ्या घराजवळ तू थांब, बरोबर. तर ते प्रेत जेव्हा घरी येतं तेव्हा ते प्रेत घेऊन आपण अंत्ययात्रेला निघून गेलेलो असतो. म्हणून ते प्रेत जमिनीपासून 15 फूट वरती असतं बरं का. आपल्याला जे कोणी सांगतं ना की आम्ही मग रात्री इकडून येत होतो आणि आम्हाला मग अशी ती बाई दिसली ना असा माणूस दिसला, विश्वास ठेवायचा नाही. ते भूमीला स्पर्शच करू शकत नाही. आपण भूमीशिवाय राहू शकत नाही. आपण उंच उडी मारली तर कुठे जाऊ? आपण खालीच येऊ. कारण आपल्यामध्ये भूमी तत्व आहे. त्यांच्यामध्ये भूमी तत्व आहे का? नाहीये. ते भूमीला स्पर्शच करू शकत नाही. मग ते आकाश मार्गामध्ये असतात. साधारणतः एक 15 फुटापासून ते वरती म्हणजे जमिनीपासून 15 फूट वरती असतात. ते असं भूमीला स्पर्श करू शकत नसतात. तर ते आकाश मार्गाने आपल्या पाठीमागे 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 बरोबर आपला ते त्या ठिकाणी ते पोहोचत असतात. आणि जेव्हा ते त्या अग्नीच्या ठिकाणी पोहोचतात म्हणजे स्मशानाच्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा ते बघतात की अरे बापरे, आता हे तर माझं शरीर पण जाळून टाकतील. त्याच्या शरीराबद्दल त्याला खूप आसक्ती असते. इतक्या वर्षापासून तो जीवात्म्याच्या शरीरामध्ये असतो, त्याला आसक्ती खूप असते किंवा मला या शरीरामध्ये अजून पण प्रवेश करण्याची इच्छा आहे. हे तर माझं शरीर पण जाळून टाकतील. मी कुठे जाऊ? मी कुठे जाऊ? म्हणून ते जे मडकं असतं ना त्या मडक्यामध्ये तो डुबुक्कन उडी मारतो आणि त्याला त्या ठिकाणी शांत वाटतं की पाणी पण आहे, मडकं पण आहे, थंडावा पण आहे. त्याच्या अनुकूल वातावरण त्याला त्या ठिकाणी मिळत असतं. आणि नेमकं आपण काय करतो? ते मडकं दगडाने बरोबर फोडतो आणि पाण्याचा पहिला स्पर्श म्हणजे जो जीव त्या पाण्यामध्ये ज्या जीवाने प्रवेश केलेला आहे त्या पाण्याचा पहिला स्पर्श कशाला होतो? त्या दगडाला होतो. म्हणून आपण त्याला तिथून पुढे दगड संज्ञा ठेवत नाही. त्याला पाण्याचा पहिला स्पर्श झाला की त्याची संज्ञा बदलते आणि त्याची संज्ञा काय बनते? जीव, आश्मा. गुरुजी संस्कृतमध्ये बोलतात की आश्मा कुठं आहे? आश्मा आणा, आम्हाला आश्म्याचं पूजन करायचंय. आणि आपण पारंपरिक संसारिक लोक त्यालाच आश्म्यालाच काय म्हणतो? जीव म्हणतो. पण अज्ञानी मधला अज्ञानी व्यक्ती पण त्याला दगड कधीच म्हणत नाही. कारण त्याला काय प्राप्त होतं? जीवत्व. मग जेव्हा दशगात्रादी विधी आपण करतो तेव्हा त्याच जीवाला यातना देह प्राप्त होतो जो पुढच्या प्रवासासाठी उपयोगाचा होतो. तोपर्यंत त्यांचा प्रवास सुरू होत नाही. किंबहुना ते कुठल्याही प्रकारचं आपण दिलेलं द्रव्य अन्न वगैरे ग्रहण करू शकत नसतात जोपर्यंत त्यांना यातना शरीर म्हणजे दशगात्रादी विधी होत नाही. आणि श्रोते हो, तुम्हाला आपल्याला काय वाटतं की त्यांचा प्राण निघून गेलेला आहे आणि आपण त्यांना अग्नीवरती ठेवलं आणि चिता अग्नी लावून दिला की शरीर जळतं. जळतं तर शरीरच जळतं, त्याच्यामध्ये जीवात्मा नसतो. पण त्याचा पूर्ण दाह येते का लक्षात? त्याचा पूर्ण दाह त्याला तसा तसा भोगावा लागतो बरं का. त्याला तो दाह भोगावा लागतो. म्हणून त्या दाहाने त्याला खूप क्षुधा आणि तृष्णा ही लागलेली असते. अर्थात या अध्यायानंतरच्या अध्यायामध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे पुढे. या अध्यायामध्ये या गोष्टी न सांगता फक्त इथपर्यंत सांगितलेलं आहे की
शवाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानापर्यंत नेण्यापर्यंतचाच विधी इथे सांगितलेला आहे. बाकी जो पुढचा विधी सांगायचा तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये मी सांगतो. असं नको व्हायला की हा अध्याय सुटून जाणार आणि पुढच्या अध्यायाचंच मी सगळं आता सांगून टाकणार. तर परिक्रमा, कुंभच्छेदन आणि अश्म्याचं महत्वापर्यंत मी तुम्हाला सांगेन. इथपर्यंत आपलं आलं. अश्म्यापासून पुढे विषय आपला वाढला होता, तर अश्म्यापर्यंत आपलं आलंय. मग येताना काय करायचंय तर कडुलिंबाचे पानं चावायचे, थुकायचे, दगडावरती पाय द्यायचा आहे आणि मग मार्गक्रमण करायचं आहे. आता स्मशानामध्ये स्त्रियांनी जाऊ नये अशी पूर्व काळातली संकल्पना होती, पण आजच्या काळामध्ये बहुतेक वेळेला स्त्रिया पण स्मशानात जातात. मग श्रीमन नारायण म्हणतात की स्मशानात जाण्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, पण जाताना पुरुषांना पुढे ठेवायचं आणि महिलांनी त्यांच्या मागे यायचं आणि स्मशानातनं घरी येताना मात्र महिलांनी पुढे निघायचं आणि पुरुषांनी त्यांच्या पाठीमागून यायचं. गुरुडा एवढा नियम पाळायचा म्हणे. तर इथपर्यंत झालं. नंतर मग 10 दिवसांपर्यंत किमान 3 दिवस आपल्या घराच्या जवळचा जो चौक असतो ना, 4 रस्ते एकमेकांना क्रॉस होता तो चौक, त्या चौकामध्ये आपण दिवाळीला बोळकं घेतो ना मातीचं, छोटे छोटे बोळके, तसे 3 बोळके दूध पाणी भरून त्या चौकामध्ये ठेवून द्यायचं. ते बोळकं परत आणायचं नाही, ते दूध पाण्यासही तिथेच प्रेताच्या उद्देशाने ठेवायचं. 3 दिवस नवीन बोळके वापरायचे आणि 3 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी एक वेळेला केव्हा तरी जेव्हा आठवलं तेव्हा चौकात ते दूध पाण्याचं पात्र ठेवायचं. आणि अंत्यसंस्काराच्या वेळी वाळलेली तुळशी जी असते ना, तिला फेकून तिच्या काड्या अशा वेळेला सांभाळून ठेवायच्या असतात, कारण तिचं खूप सारं महत्व आहे. मग काय महत्व आहे बरं तिचं? शरीरम दाह्यते येषां तुलसी काष्ठवह्निना न तेषां पुनरावृत्ते विष्णुलोकात कथंचन. ते तुळशीचं काष्ट जे असतं ते जर अग्नीमध्ये आपण म्हणजे चिता अग्नीवरती ठेवलं तर एक तुळशीची काडी सुद्धा तुम्हाला हजारो चंदनांच्या लाकडांपेक्षा सुद्धा जास्त फल प्रदान करून देणारी असते, की पुन्हा त्यांना न तेषां पुनरावृत्ते, त्यांची पुन्हा मनुष्य रूपाने पुनरावृत्ती होत नाही, ते वैकुंठाचे भागी बनतात, त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून तुळशी काष्टाचं खूप सारं महत्व आहे. स्त्रियांचे, बालकांचे, संन्यासांचे अंत्यसंस्कार कसे करावे? अस्थिसिंचन. तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपण साधारणतः 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी अथवा 9व्या दिवशी अस्थिसिंचन करतो. त्या अस्थी गंगादी पवित्र नद्यांमध्येच विसर्जित करायच्या असतात. जोपर्यंत अस्थी त्या पाण्यामध्ये आहेत, म्हणजे त्या नदीच्या पात्रात तळाला गेलेले आहेत, तितके सहस्र वर्ष ज्या व्यक्तीच्या त्या अस्थी आहेत त्याला स्वर्गाचं सुख भोगायला भेटतं, अर्थात त्याची पुनरावृत्ती होत नाही, कारण त्या अस्थी नदीच्या पात्रामध्ये मिसळून जातात. त्या परत कोण वरती काढणारे आणि त्या कोणाला सापडणारे, म्हणून त्या पवित्र पाण्यामध्ये विसर्जित करायच्या असतात. त्यांचं खूप सारं महत्व आहे. तर अस्थी आणि अस्थी सिंचन करायला जाताना तिथे गेल्यानंतर स्नान करायचंय. स्नान केल्यानंतर घरून जाताना थोडेसे उडीद, दूध आणि पाणी असं सोबत न्यायचंय. मग त्या चितेवरती उडीद टाकायचे, पसरवायचे, थोडेसे उडीद असे थोडेसे साधारणतः अर्धी वाटीभर उडीद जे हातामध्ये घेऊन असे पसरवायचे. त्याच्यानंतर दूध आणि पाणी एकत्र जे केलेले द्रव्य आहे आपण ते हातावर घेऊन त्या चितेवर सगळीकडे असं सिंचन करायचंय आणि नंतर मृण्मय पात्र म्हणजे मातीच्या मडक्यामध्ये त्या अस्थींचं सिंचन करायचं आहे आणि ते मातीचं मडकं जे आहे ते नदीमध्ये विसर्जित करायचे. म्हणजे मडक्याची माती त्या नदीच्या मातीमध्ये मिसळून जाते आणि अस्थी त्या तळाला असतात. तर असं अस्थि सिंचनाचं महत्व आहे. अस्थि सिंचनाचे नियम, अस्थि सिंचनाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं. आता मात्र गरुडजी विचारतायत की प्रभू, स्त्रियांचे अंत्यसंस्कार कसे करायचे, पुरुषांचे अंत्यसंस्कार कसे करायचे? तर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे स्त्रियांचे आणि पुरुषांचे अंत्यसंस्कार आपण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणेच करायचे. मुंडन सुद्धा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणेच करायचं. काहींमध्ये असा रिवाज आहे की अगदी पहिल्याच दिवशी त्यांना मुंडन असतं, पहिल्याच दिवशी मंडप टाकणं असतं, पहिल्याच दिवशी मुंडन असतं. मग आपला रीतिरिवाज जसा असेल आपण आपला आचार सोडायचा नाही. ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कास्टप्रमाणे, ज्याचं त्याचं गणित वेगळं लावून दिलेलं आहे, तर आपण आपल्या नियमांप्रमाणे आपण चालायचं. बऱ्याच वेळेला विधींमध्ये सुद्धा थोडा थोडा बदल हा होत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक समाजाचे रीत भात वेगळे असतात, तर आपण आपली रीत भात सोडायचा नाही. आपल्या पूर्वीपासून जसं चालत आलेलं आहे तसंच आपण ते विधिविधान करायचं. तर कुठपर्यंत आलं होतं आपलं? तर अंत्यसंस्कार, अस्थिसिंचन आणि स्त्रियांचे आणि पुरुषांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने करायचे. पण जर गर्भवती स्त्री मृत्यूला प्राप्त झाली असेल तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, वैद्यांच्या माध्यमातून तिचं काय म्हणतो आपण त्याला,
सर्जरीला मराठी शब्द काय, शस्त्रक्रिया करून ते बाळ बाहेर काढायचं आहे. ते बाळ जर जिवंत असेल तर आप्तेष्ट बंधू बांधव्यांनी त्या बाळाचं संगोपन करायचं आहे, त्याला सांभाळायचं. कसं सांभाळायचं आहे, यावत पुत्र तावत पालये. जो जसं स्वतःच्या बाळाला आपण प्रीती करतो, स्वतःच्या बाळाला आपण संस्कारित करतो, स्वतःच्या बाळाला आपण कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही, त्याच पद्धतीने तसंच्या तसं त्या बाळाचा स्वीकार करायचा आहे. श्रीमन नारायण गरुडाला म्हणतायत, दुखिया कोणा सताइये दुखिया देगा रोय और दुखिया के मुखिया सुनले तो तेरी गती क्या होय. गरुडा, जेव्हा अनाथ लोकांवरती अन्याय होतो ना, ज्यांचं कोणी नाही त्यांच्यावरती अन्याय होतो ना गरुडा, तेव्हा मला खूप राग येतो. कारण या जगामध्ये मी अनाथ कोणालाच ठेवलं नाही. अरे अनाथांचे नाथ जगन्नाथ आहेत, ते भगवान महाविष्णू अनाथांचे सुद्धा नाथ आहेत, आपल्या सगळ्यांचे ते नाथ आहेत. म्हणून आपण आरती म्हणताना काय म्हणतो, तुम हो एक अगोचर सबके प्राणपती, के सविध मिलू दयामय, तुमको मैं कुमती. ओम जय जगदीश हरे. तर सगळ्यांच्या प्राणांचं रक्षण करणारे, सगळ्यांचे नाथ आणि सगळ्यांचे प्राणपती श्रीमान नारायण आहेत. म्हणून गरुडजींना श्रीमान नारायण सांगतायत की त्या बाळाचा व्यवस्थित संगोपन करायचं आहे आणि मग मातेवरती अंत्यसंस्कार करायचे आहेत. पण यदा कदाचित गरुडा जर बाळ सुद्धा मृत अवस्थेमध्ये जन्माला आलं असेल तर मात्र त्या बाळाचा अंत्यसंस्कार करायचा नाही. त्याला नदीच्या जवळ जी माती असते, तीरावरची माती नदीच्या, ती खोदायची आणि साधारणतः 1.5-2 फुटाचं खड्डं करून त्या बाळाला त्या ठिकाणी पुरून द्यायचं आहे. त्याचा अंत्यसंस्कार करायचा नाही. पण जर 27 महिन्यांपेक्षा बाळ मोठं असेल तर मात्र त्या बाळाचे पूर्ण अंत्यसंस्कार आदी विधी करून, दशगात्रादी विधी करून, वर्षश्राद्धादी विधी करून सगळं विधिवत करायचे गरुडा. आणि ज्या वयाच्या बाळाचा मृत्यू झाला असेल त्या वयाच्या समवयीन बालकांनाच तुम्हाला जे काही दान करायचं असेल, म्हणजे अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, पात्रदान असेल, ते त्या समवयीन बालकांनाच करायचे. त्याच्यापेक्षा खूप छोटं बाळ नको आणि त्याच्यापेक्षा खूप मोठं बाळ नको. त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे तर संन्यासांचे अंत्यसंस्कार कसे करायचे. तर श्रोतेहो, संन्यासांचे अंत्यसंस्कार होत नाही, कारण त्यांनी संन्यास घेतला आहे, त्यांनी नाम गोत्र सगळं त्याग केलेलं आहे. त्यामुळे संन्यासी व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायचे नसतात. कारण अंत्यसंस्कार झाल्यानंतर पुढे वर्षश्राद्धापर्यंतचे सगळे क्रियाकर्म करावे लागतात आणि त्यांनी आपलं घरदार, परिवार, आप्तेष्ट, बंधू बांधव, संपत्ती, जमीन, जायदाद, प्रॉपर्टी सगळ्या गोष्टींवरती पाणी सोडलेलं आहे. तर त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर बाकी दशगात्रादी सगळे विधी त्यांचे कोण करेल? संवत्सरिक श्राद्धापर्यंतचे विधी कोण करेल? कोणीच नाही ना करू शकणार. म्हणून ज्यांनी संन्यास घेतला आहे, ज्यांनी त्रिदंड घेतलंय, मी कायेने, वाचेने, मनाने पाप होऊ देणार नाही, ज्यांनी आपलं जीवन संन्यास घेऊन भगवंताच्या भक्तीला समर्पित करून दिलेलं आहे, जे भगवंताची भक्ती करूनच मुक्त होऊन गेलेले आहेत, ते कधीच्याच वैकुंठ लोकाला पोचून गेलेले असतात. म्हणून त्या शरीरावरती अंत्यसंस्कार करू नाही. ज्या राज्यात जो राजा जबरदस्तीने अंत्यसंस्कार संन्यासांवरती करायला लावतो किंवा करवून घेतो, त्या राज्यावरती नैसर्गिक आपत्ती येते. जसं की मध्यंतरी कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आलेली होती, तशा मोठ्या मोठ्या नैसर्गिक आपत्त्यांना सामोरं जावं लागतं. श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा, संन्यास घेणं आणि संन्यास धर्माचं पालन करणं एवढं सोपं नाहीये. पण कलियुगामध्ये तुम्हाला संन्यासी थोडंसं तीर्थक्षेत्रावर गेले की तुम्हाला लोकांपेक्षा जास्त संन्यासीच पाहायला मिळतात. त्यावेळेस श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, जाके नक अरु जटा विशाला होई तापस प्रसिद्ध कलिकाला. नुसत्या जटा वाढल्या आहे, रुद्राक्षांच्या माळा आहेत, मोठे मोठे नख आहेत, आणि महिना आंघोळ केलेली नाहीये, आणि त्यालाच लोक काय समजतात म्हणे, संन्यासी समजतात. त्यालाच लोक, तोच प्रसिद्ध होतो म्हणे गरुडा कलियुगामध्ये. जाके नख अरु जटा विशाला होई तापस प्रसिद्ध कलिकाला म्हणे. आणि खरे संन्यासांचे नियम काय सांगितले श्रोतेहो? शौचम स्नानम तथाभिक्षाम नित्यमेकांत सेवनम चत्वारि तस्य कर्माणि पंचमं नैव विद्यते तांबूलं तेजसा पात्रं प्रेतस्ते कंसितांबरं दिवासोपी नक्तान्नं यतीनां षड्भिवर्जते. एवढे नियम लावून दिलेले आहेत आणि या नियमांचं पालन करून जो संन्यास धर्माचं पालन करतो तोच खरा संन्यासी. आणि खरा संन्यासी 1000 संन्यासांमध्ये
एक खरा संन्यासी असतो. शैले शैले नमाणिक्यं मौक्तिकं गजे गजे साधवान ही सर्वत्र चंदनम नवने वने. अरे चंदनासारखे दिसणारे भरपूर झाड आहे, पण ते भरपूर झाडं चंदनासारखे दिसतात म्हणून ते चंदन म्हटलं जात नाही. अरे हंसामध्ये आणि बगळ्यामध्ये काही फरक नाही. हंस पण पांढराच आणि बगळा पण पांढराच आहे, म्हणून बगळ्याला कोणी हंस म्हणतं का गरुडा? नाही ना. तर मनुष्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की नुसतंच भगवे कपडे धारण केले, खूप साऱ्या जटा वाढवून घेतल्या, नुसत्या रुद्राक्षांच्या माळा हातात गळ्यामध्ये घालून घेतल्या म्हणून कोणी प्रसिद्ध तापस होत नाही, म्हणून कोणी संन्यासी होत नाही. तर गरुडा जे खरोखर संन्यासी आहेत, जे संन्यास धर्माचं प्रामाणिकपणे पालन करतात, ज्यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली आहे, ज्यांनी सगळा लोभ सोडलेला आहे, असे जे खरे संन्यासी आहेत, ज्यांनी त्रिदंड घेतलेला आहे, जे माझे परमभक्त आहेत, अशा संन्यासांचे अंत्यसंस्कार होत नाही. कारण तुम्ही अंत्यसंस्कार म्हणजे कोणी अंत्यसंस्कार जर केले आणि दशगात्रादी पुढचे विधी झाले नाही तर त्यांना विनाकारण प्रेतत्व प्राप्त होईल. म्हणजे त्यांची इतक्या वर्षांची सगळी साधना एका मिनिटात आपण काय केली? वाया घालवून दिली. म्हणून मग अंत्यसंस्कार होत नाही, किंबहुना करू नये. जो जबरदस्तीने अंत्यसंस्कार करतो तो राष्ट्राच्या नैसर्गिक आपत्तीचं कारण बनतो गरुडा. असं श्रीमन नारायणांनी या अध्यायामध्ये गरुडजींना सांगितलं. आणि या ठिकाणी श्रोतेहो 10वा अध्याय परिपूर्ण झाला. आपण 11व्या अध्यायाचा कथाभाग या ठिकाणी बघू. तर अशा पद्धतीने श्रोतेहो पुत्राने शोक सोडून धीर धरायला पाहिजे आणि पिंडदानाची विधी सात्विक पद्धतीने करायला पाहिजे. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, ज्याचा मृत्यू झालेला आहे तो पुन्हा जन्माला येणं निश्चित आहे, म्हणून विनाकारण शोक करायला नको पाहिजे. आपण हजारो वर्ष शोक करत बसलो तरी गेलेला व्यक्ती पुन्हा आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. आणि ज्याप्रमाणे प्रवासी सावलीमध्ये आश्रय घेतात आणि नंतर पुढे निघून जातात, त्याचप्रमाणे आप्तेष्ट बंधू बांधव हे सावलीमध्ये आश्रय घेणाऱ्या त्या मनुष्याप्रमाणे आहे. ज्याचा वेळ झाला तो तिथून निघून जातो. कोण दिवस येईल कैसा नाही घडीचा भरोसा. गरुडा सकाळी तयार केलेलं अन्न संध्याकाळी नाश पावतं. अशा अन्नापासून सिंचित भरण पोषण झालेला आपला देह आहे. या देहाची मनुष्याने दीर्घ आयुष्याची काय कथा करावी म्हणे, दीर्घ आयुष्याची काय कामना करावी म्हणे. ज्या दिवशी आपली कथा चालू झाली ना त्याच्या एक दिवस अगोदर पंचायत समितीजवळ ॲक्टिवावरती 3 पोरं चालले होते. माझी गाडी एकदम हळू होती. समोरून येऊन इतकं जोरात मला ठोकलं की मी सावध जरी होतो तरी गाडीवरनं फेकलो गेलो. ती गाडी एका बाजूला आणि एका बाजूला जवळजवळ 2 कोलांट्या खाल्ल्या. फक्त भगवंताची कृपा आणि गरुड नारायणांची कृपा की डोक्यालाही मार लागला नाही आणि हातापायाला शरीराला कुठेच काहीच दुखापत झाली नाही. म्हणजे भगवंतानेच वाचवलं किंवा माझ्या सत्कर्मांनीच वाचवलं. तर कोण दिवस येईल कैसा नाही घडीचा भरोसा. त्यावेळेस पडल्यानंतर जर त्या रस्त्याचा स्पर्श डोक्याला होऊन गेला असता तर आज गरुड पुराण सांगणं सोडा, घरीच गरुड पुराण लावण्याची वेळ आली असती. तर श्रोतेहो सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की कोण दिवस येईल कैसा नाही घडीचा भरोसा. तर श्रोतेहो सकाळी तयार केलेलं अन्न संध्याकाळी नाश पावतं म्हणे गरुडा. तर त्या अन्नापासून भरण पोषण झालेल्या या देहाच्या दीर्घायुष्याची काय कामना करायची म्हणे गरुडा. काही त्याची दीर्घायुष्याची कामना करायची गरुडा. गरुड पुराण म्हणजे मनुष्यांच्या दुःखावरती औषधाचं कार्य करतं म्हणे गरुडा. म्हणून पुत्राने काय करायचंय? शोक सोडून दशगात्रादी विधीसाठी तयार व्हायचंय आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर स्नान करायचं आहे. इथे श्री गरुडजींनी एक प्रश्न, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे की एखाद्या दाम्पत्याला पती पत्नींना जर पुत्र नसला तर त्यांचे अंत्यसंस्कार कोणी करायचे? त्यावेळेस श्रीमन नारायण गरुडजींना सांगते की गरुडा एखाद्या व्यक्तीला पुत्र नाही आहे ना, मग समजा 4 भाऊ आहेत, त्यातल्या समजा 3 भावांना कन्याच आहेत, त्यांना पुत्र नाहीच आहे आणि एका भावाला मुलगा झाला, मग तो मोठा भाऊ राहो का सगळ्यांपेक्षा छोटा भाऊ राहो, पण त्याला मुलगा झाला तर हे बाकीचे सगळे भाऊ पौत्रिकच म्हटले जातील, हे निपुत्रिक म्हटले जाणार नाही. तसं एका राजाला समजा 1000 पत्न्या आहेत, एकीलाही बाळ नाहीये आणि एकाच पत्नीपासून बाळ जन्माला आलं, तर त्या 1000च्या 1000 त्या पुत्राच्या कोण म्हटल्या जातील? माताच म्हटल्या जातील म्हणे गरुडा. त्याच्यामुळे 3 भाऊ 4 भाऊ असले किंवा 2 भाऊ असले, एकाला कन्या आहे दुसऱ्याला एक जरी पुत्र झाला तरी तो दुसरा भाऊ सुद्धा पौत्रिकच म्हटला जाईल. किंवा जर तर अशा पद्धतीने मग ज्याने अंत्यसंस्कार केलेला आहे त्याने सगळ्यात पहिले सगळ्या आपल्या बंधू बांधवांसोबत
स्मशानात जायचंय, स्नान करायचंय. स्नान केल्यानंतर धूत वस्त्र घालायचं आहे. आपण सैनचा कपडा वगैरे लावतो किंवा धोत्र लावतो ना, ते लावायचंय कमरेला. आणि ते कमरेला लावल्यानंतर जो आपण भात शिजवलेला आहे त्या स्मशानामध्ये, तो भात एका परातीमध्ये काढायचा आहे. त्याच्यामध्ये काळी तीळ टाकायची, त्याच्यामध्ये जव टाकायची आहे. त्याला एकत्र करायचं आहे. आणि ज्या मापाचा पहिला पिंड बनवला आहे त्याच मापाची तेवढेच एक छोटा एक मोठा असं नाही, एकसारखे पिंड आले पाहिजेत. तर लाडूप्रमाणे 10 पिंड बनवायचे. म्हणजे गोल लाडू कसा बनतो तसे ते गोल पिंड बनवायचे. मग 10 पिंड बनल्यानंतर गरुडा 3 पिंड अजून बनवायचे, पण ते त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे बनवायचे. हे झाले 13 पिंड. आणि 14वा जो पिंड आहे गरुडा, तो नारळ कसं असतं तसं नारळासारखं ते बनवायचं आहे. आणि बाकीचा भात जो आहे तो नैवेद्यासाठी बाजूला काढून टाकायचा आहे. मग काय करायचं त्या ठिकाणी, तर गुरुजी ज्याप्रमाणे विधी सांगतील त्याप्रमाणे सगळा विधी श्रद्धेने करायचा. आणि मग गुरुजी सांगतात की आता प्रथम पिंड मादाय. मग एक पिंड गुरुजी आपल्या हातामध्ये देतात. आपल्याला सांगतात की जेव्हा मी तुम्हाला सांगेल की आता पिंड द्या, तेव्हा तुम्ही उजव्या हाताच्या अंगठ्याकडनं तो पिंड काय करायचा, दर्भाच्या काडीवरती पिंड द्यायचा. मग ते गुरुजी काय म्हणतात, तर ते गुरुजी नावाचा गोत्राचा उच्चार करतात. आदित्य नामना काश्यपचा गोत्रा असमद कुलाः असमद नामनाः अस्मद प्रेताः प्रेतस्य प्रेतत्वनिवृत्त्यर्थमुत्तमलोकप्राप्तये प्रथमेहनि शिरो अवयवनिष्प्रीत्यर्थम् येषां प्रथमपिण्डं मया दीयते. प्रथमपिण्डमुपतिष्ठतां प्रथमदेहांगपिण्डमुपतिष्ठतां उपतिष्ठतु असं म्हणून तो पिंड त्या ठिकाणी दिला जातो. आणि पिंड दिल्यानंतर गुरुजी एक शब्द आपल्याला बोलायला लावतात, वृत्तेजनम. प्रत्येक वेळेला पिंडदानाच्या वेळेला आपल्याला हा शब्द बोलावा लागतो, वृत्तेजनम. अगोदर आपण बघून घेऊ की पिंडदानाने अवयव यातना शरीर कसं प्राप्त होतं. श्रोतेहो, यातना शरीर म्हणजे यातना, जसं या शरीराला यातना होतात तशाच त्या पण शरीराला यातना होतात. पण हे ब्रेकेबल आहे, ते अनब्रेकेबल असतं. आणि तुम्ही जर म्हटले की गुरुजी असं कसं शक्य आहे, तर आपल्याकडे असलेले जे कोणी इंजिनियर्स असतील किंवा या सगळ्या वस्तू बनवणारे जे कोणी असतील मेकॅनिकल, ते सुद्धा आजच्या काळामध्ये वस्तू कशा बनताय, जास्तीत जास्त वस्तू जास्तीत जास्त प्रयत्न काय, अनब्रेकेबल. मग मनुष्य अनब्रेकेबल बनवू शकतो, ते प्रभू अनब्रेकेबल तात्पुरतं देऊ नाही शकत का. तर यातना शरीर म्हणजे अनब्रेकेबल. ते पुन्हा 2 भाग होऊन गेले तरी ते परत जोडलं जातं. त्यालाच म्हणतं यातना शरीर. ते पिंडदानाने प्राप्त होतं. आणि ते प्राप्त झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया होत नाही, म्हणून पिंडदान आवश्यक आहे. त्यांचा पुढचा प्रवासच होणार नाही, ते मुक्त होणार नाही, प्रेत योनीला प्राप्त होतील. मग प्रेत योनीला प्राप्त होण्यापेक्षा जसं की जखम झाल्यानंतर आपण काय म्हणतो, त्रास झाला पण मला ड्रेसिंग आवश्यक आहे, मी थोडंसं सहन करेल, पण ती ड्रेसिंग व्यवस्थित झाली तर माझी जखम चांगली होईल, अन्यथा तर ते पूर्ण तो अवयव ती काय करेल, खराब करून टाकेल. तसंच हे पिंडदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मग पहिल्या पिंडाने काय प्राप्त होतं, शिरो अवयवनिष्पेत्यर्थम. डोक्याचा भाग. का बरं डोक्याचा भाग बनतो, मातेच्या गर्भात बाळ असतो तेव्हा पहिला अवयव म्हणजे डोक्याचा भागच बनतो, डोकंच पहिले बनतं. हे आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलं. मग दुसऱ्या पिंडाने काय होतं, कर्णाक्ष नासिकायाम. कर्ण म्हणजे कान, अक्ष म्हणजे डोळे, नासिक म्हणजे नाक. मग तिसऱ्या पिंडाने काय होतं, तर बृहती. बृहती म्हणजे हनुवटी, ओठ, गाल, चेहऱ्याचा पूर्ण भाग बनतो, गळा बनतो. चौथ्या पिंडाने भुज, खांदे बनतात, छातीचा भाग बनतो, वक्ष बनतात, पाठ बनते. 5व्या पिंडाने पाठीपासून खालचा भाग, उदराचा भाग, नाभी बनते. 6व्या पिंडाने कटी बनते म्हणजे कंबर बनते. 7व्या पिंडाने जननेंद्रिय बनतात. 8व्या पिंडाने मांड्या बनतात. 9व्या पिंडाने पूर्ण शरीर तयार होतं. आणि 10व्या पिंडाने त्याच्यामध्ये भावना, रक्त, वीर्य, मेद, अस्थि, मज्जा, तंतू, भावना, सुधा, तृष्णा, क्षुप्तिपासा या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. प्रेत प्राण प्राप्तये. म्हणजे त्या प्रेतामध्ये आता काय आला, प्राण आला. आणि हे सगळं करत असताना हे आपण किती पिंड दिले, 10 पिंड दिले. की नंतरचे 3 पिंड जे असतात ते 3 पिंड म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा आणि पंजोबाचे सुद्धा वडील, अशी ती साखळी सांगितलेली आहे. आणि लांबोळा जो बनवायला सांगितलाय 14वा तुम्हाला, तो लांबोळा म्हणजे त्या प्रेताचं स्वरूप सांगितलंय. ते प्रेत त्याच्यामध्ये प्रविष्ट होतं किंवा तो प्रेताच्या उद्देशाने बनवायचा असतो. मग हे जे 3 आहेत ना, त्या 13 मधले 3 जे आहेत त्यामध्ये चांदीच्या ताराने
ह्या विकीर पिंडाचं छेदन करायचं असतं. म्हणजे त्या विकीर पिंडाचे किती भाग करायचे? 3 भाग. हे 3 भाग कोणाचे झाले? प्रेताचे 3 भाग. प्रेताला 3 भागांमध्ये आपण विभाजित केलं, कारण संयोजन करायचंय ना त्यांचं. मग पहिला पिंड उचलायचा, जो 13 मधला पहिला पिंड येतो, त्याला हातावरती घेऊन त्याला छेदन करायचं, त्याच्यामध्ये मध टाकायचं आणि हा जो त्या विकीर पिंडाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये एकत्र करायचा, मिसळून टाकायचा, पूर्ण एकत्र करायचा. मग दुसरा भाग दुसऱ्या पिंडात, तिसरा भाग तिसऱ्या पिंडात. म्हणजे मुलगा जो आहे तो त्याच्या वडिलांमध्ये समाविष्ट झाला, त्याच्या आजोबांमध्ये समाविष्ट झाला, त्याच्या पंजोबांमध्ये समाविष्ट झाला. त्यालाच म्हणतात सपिंडीकरणम. आणि जसं की उत्पत्ती कशी होते? वडील कुणापासून आले? त्यांच्या वडिलांपासून. त्यांचे वडील कुणापासून आले? त्यांच्या वडिलांपासून. त्यांचे वडील कुठून आले? त्यांच्या वडिलांपासून. तसंच त्याला म्हणतात पिंड संयोजनम, की परत त्याच क्रमाने त्या पिंडांचं काय करायचं? संयोजन करायचं. आणि संयोजन झालं यालाच म्हणतात सपिंडी. जोपर्यंत सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत तुमचं सुतक जातच नाही. म्हणून हा सपिंडीकरणापर्यंतचा दशगात्राचा विधी करणं आवश्यक असतं. आणि दशगात्राचा विधी केल्यानंतर जेव्हा शुद्ध श्राद्ध आपण करतो तेव्हा आपली सुतक निवृत्ती होऊन जात असते. तर सूतकादी तर श्रोते हो, इथपर्यंत मी तुम्हाला समजावलं अवयव श्राद्ध कसं करतात. मग श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणतात की गरुडा हे सगळं झाल्यानंतर 48 पिंडांचं पिंडदान म्हणजे वर्षश्राद्ध सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत ते पितरांच्या पंगतीमध्ये समाविष्ट होत नाही, त्यांना पितर ही संज्ञा प्राप्त होत नाही. म्हणून वर्षश्राद्ध सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि गरुडा संपत्तीची विभागणी झालेली आहे, म्हणजे भावाभावांमध्ये वाटा पडलेला आहे. ऐकताय ना? तर एक भाऊ म्हणेल मी माझ्या वडिलांची विधी नाशिकलाच करून घेईल, दुसरा म्हणेल मी तिकडे पैठणलाच जाऊन करेल, तिसरा म्हणेल नाही मग मी घरी गावाकडे करून घेईल, चौथा म्हणेल मला गया क्षेत्रावरती जाऊन करायचंय. असे वेगळे वेगळे विधी करायचे नाही. तात्पुरतं आपल्या संपत्तीची विभागणी झालेली असली, भाऊ वेगळे राहत असले तरी सुद्धा तेवढ्या दिवसांपुरतं तेवढ्या विधींपुरतं सगळ्यांनी एकत्र यायचं, आपले वादविवाद बाजूला ठेवायचे आणि ज्याने अंत्यसंस्कारादी विधी केलेला आहे त्याला सहकार्य करून मिळून मिसळून सगळ्यांनी हे विधी परिपूर्ण करायचे. प्रत्येकाने आपापल्या परीने होईल ती मदत करायची. पण काही कारणाने वाद विवाद किंवा मागच्या काही गोष्टी असतील त्या अशा वेळेला काढायच्या नाही. याच्याने त्या जीवात्म्याला खूप कष्ट होता, खूप खेद होतं आणि वेगळे वेगळे विधी करायला शास्त्राची परवानगी सुद्धा नाहीये. वर्षश्राद्धापर्यंतचे विधी एकाच व्यक्तीने करायला पाहिजे. बाकीच्यांनी त्याला तनाने मनाने धनाने सहकार्य करा, पण वेगळे वेगळे विधी करायचे नाही. पृथ्वीला प्रदक्षिणा करून जे फळ प्राप्त होतं ते माता पित्यांचे योग्य विधी केल्याने प्राप्त होतं. अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फळ प्राप्त होतं, वाजपेय यज्ञाचं फळ प्राप्त होतं. आणि श्रोते हो, या ठिकाणी तुम्हाला दशाकृत्य कथन नावाचा मी 11वा अध्याय सुद्धा व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेला आहे. आत्ता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे 12वा अध्याय. 12व्या अध्यायामध्ये श्रीमंत नारायणांना गरुडजी विचारतायत की तुम्ही मागे आम्हाला 7व्या अध्यायामध्ये प्रेत घटाचं दान करायला सांगितलं होतं ना, त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणांनी बघून राजाला सांगितलं होतं ना माझ्यासाठी प्रेत घटाचं दान करायला विसरू नको. प्रेत घटाचं दान सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करतं. राजा शेकडो दान करण्यापेक्षा एक प्रेत घटाचं दान केलं तरी माझं कल्याण होऊन जाईल, माझी प्रेत योनी नष्ट पावेल. त्या प्रेत घटाच्या दानाचा छोटासा विधी आपण बघून घेऊ. मग पुरुषोत्सर्गाचा विधी बघू, मलिन षोडशी, उत्तर षोडशी आदी गोष्टी आपण पुढे बघू. मग 12वा अध्याय परिपूर्ण झाला की मग 13वा अध्याय पण तुम्हाला मी सांगून देतो. तर श्रोते हो, प्रेत घटाचं दान कसं करायचं? तर तसं तर प्रेत घटाचं दान करण्यासाठी 5 कलश सांगितलेले आहेत. 5 कलश आवश्यकच आहे. तर पंचकलश, मग पंचकलश कसे बरं? तर सुवर्णाचे पंचकलश सांगितलेलं आहे, ते असे तांब्याचे पितळाचे सांगितलेलं नाही. मग आजच्या काळामध्ये सुवर्णाचे 5 कलश आणणं शक्य आहे का मनुष्याला? एक शक्य नाही, तर 5 कुठे शक्य आहे गुरुजी? मग त्यावेळेचा काळ वेगळा होता, तेव्हा ते पॉसिबल होता, आज पॉसिबल नाही. मग आपण काय करायचं? तर तांब्याचे 5 कलश घ्यायचे. तांब्याचे 5 कलश घेतल्यानंतर गुरुजींना पहिले घरी बोलवायचं, त्यांना सांगायचं की आम्हाला प्रेताचा प्रेतघट दान करण्याचा विधी करायचा. त्या प्रेताचा प्रेतघट कशा विधीने कुठल्या पद्धतीने दान करायचं त्याचं मुहूर्त वगैरे काढून घ्यायचं बरं का. मग सगळी तयारी करायची. मग ते 5 कलश आणल्यानंतर पुरोहित आपल्या घरी येतात, म्हणजे गुरुजी घरी येतात आणि गुरुजी एक कलश पूर्वेला मांडतात, एक कलश दक्षिणेला मांडतात, एक कलश पश्चिमेला मांडतात आणि एक कलश
उत्तर दिशेकडे मांडतात. मग पूर्वेचा कलश जो आहे त्याच्यामध्ये पय म्हणजे दूध भरलं जातं. त्याच्यानंतर दक्षिणेचा जो कलश आहे त्याच्यामध्ये मधु मिश्रित असतं. त्याच्यानंतर पश्चिमेचा कलश जो आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी म्हणजे इंद्रोदक असतं. आणि उत्तरेचा जो कलश आहे त्याच्यामध्ये कुशाचं पाणी असतं. आणि मधला प्रेताचा 5वा जो कलश आहे त्याच्यामध्ये काळ्या तिळीचं जल असतं, म्हणजे काळी तीळ मिश्रित केलेलं जल त्याच्यामध्ये भरायचं असतं. त्याच्यावर प्रत्येकावरती ताटल्या ठेवायच्या असतात तांब्याच्या, त्या कलशाच्या मापाने ज्या ताटल्या मिळतात त्या ताटल्या ठेवायच्या असतात. आणि पूर्वेला भगवान विष्णूंची, दक्षिणेला यमाची, पश्चिमेला ब्रह्माजी आणि उत्तरेला भोलेनाथ यांच्या 5 मध्ये प्रेताची प्रतिमा, मधल्या कलशावरती जो 4 इंच्या मध्ये ठेवलेला आहे ना त्याच्यावरती प्रेताची प्रतिमा. तर या 5 प्रतिमांचं आवाहन, स्थापन, पूजन, प्राणप्रतिष्ठा आदी कार्य करून त्या देवी, त्या सगळ्या पंचायतन देवतांची संपूर्ण पूजा सांगितलेली करायला. ती संपूर्ण पूजा झाल्यानंतर यजन करायला सांगितलेलं आहे, नंतर दान करायला सांगितलेलं आहे. आणि हे पंचकलश सुवर्णाचे संतांना, महात्म्यांना, तपस्वींना किंवा पुरोहितांना, म्हणजे त्यांनी हा विधी सांगितलेला आहे, त्यांनी संकल्प दिलेला आहे तुम्हाला प्रेताच्या प्रेत घट दानाचा, त्यांना ते 5 कलश दान करायला सांगितलेले आहे. मग 5 कलश नाही ना देऊ शकले तर जो मधला कलश असतो ना, प्रेताचा कलश, प्रेताच्या उद्देशाने जो कलश ठेवलेला आहे ज्याच्यावर प्रेताची प्रतिमा ठेवलेली आहे त्या प्रतिमेसहित तो प्रेताचा प्रेत घट दान करायचा असतो. त्या प्रेताच्या प्रेत घटाचं दान सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करतं. आणि शेकडो दान करण्यापेक्षा या प्रेत घटाचं दान मनुष्याला तारून नेणारं ठरत असतं. म्हणून या प्रेत घटाच्या दानाचं खूप सारं महत्त्व आहे. मग आता आपण प्रेत घटाचं दान कसं करतो बरं, तर बघा तुम्ही, आपण तांब्याची एक छोटी मोठी कोणती तरी कळशी आणतो आणि तीच आपण काय करतो, ब्राह्मणांना तशीच्या तशी दान करतो. तर यालाच म्हणतात प्रेत घटाचं दान. नंतर सांगितलं श्रोतेहो वृषोत्सर्गाचा विधी. तर आपल्या माता पित्यांच्या निमित्त वृषोत्सर्ग करायला पाहिजे. वृषोत्सर्गाचा विधी करणारा जो पुत्र असतो तो, त्याचा पुत्र, त्याचा पुत्र आणि त्याचा पुत्र अशा 3 पिढ्या तरुण जातात. वृषोत्सर्गाचं खूप सारं महत्त्व आहे. ज्यांच्या पूर्वजांच्या निमित्त पुत्र वृषोत्सर्ग करतो त्याचे रौरवादी नरकामध्ये दुःख भोगीत असलेले पितर सुद्धा स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करतात. पण वृषोत्सर्ग म्हणजे काय, तर वृष म्हणजे बैल आणि उत्सर्ग म्हणजे त्याला सोडून देणं. पण नुसतंच बैल घ्यायचं आणि बैलाला सोडून द्यायचं असा त्याचा अर्थ नाहीये. तर अगोदर एक गाय, एक बैल, एक वासरू असं आपल्या घरी आणायचं. घरी आणल्यानंतर त्या आणण्याच्या अगोदर कमीत कमी एक 10 बाय 10 ची जागा जी आहे ती शेणा मातीने सारवून गाईचा गोठा बनवायचा. त्या ठिकाणी त्या वृषभाला, वृषभपत्नी म्हणजे गोमातेला आणि वृषभमाता म्हणजे त्या बछड्याला, त्यांच्या वासराला तिथे बांधायचं असतं. त्यांना खायला चारा, ढेप आदी गोष्टी द्यायच्या असतात. ब्राह्मणांच्या माध्यमातून पंचायतन देवतांचं म्हणजे गणपतीचं पुण्याहवाचन, गणपती कलश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, मुख्य देवता स्रोत भद्रमंडलाचं पूजन, नवग्रहांचं पूजन आणि साक्षात भोलेनाथांचं पूजन करून अग्नीमध्ये हवन करायचं असतं. हे सगळं झाल्यानंतर त्या गायीची, वासराची, त्या वृषभाची षोडशोपचारांनी पूजा करायची असते. त्यांना गळ्यामध्ये घंटिका बांधायची असते. त्यांना चांगले चांगले वस्त्र, अलंकार, हार, पुष्प आदी समर्पित करायचं असतं. आणि अशा प्रकारे सगळं पूजन केल्यानंतर त्या वृषभाच्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला चक्र अंकित करून तो वृषभ आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मुक्त करून द्यायचा असतो. व त्या वृषभाला कोणीही शेतीच्या कुठल्याच प्रकारच्या कामांसाठी उपयोगात घ्यायचं नसतं. जो कोणी त्या वृषभाला काठीने मारतो किंवा जबरदस्तीने त्याच्याकडनं कामं करून घेतो असा व्यक्ती कल्पांतापर्यंत नरकाच्या यातना भोगतो. त्याची नरक लोकातनं सुटका होत नाही. तर हे वृषोत्सर्ग जो विधी आहे, स्वर्गात गेलेले पूर्वज सुद्धा देवाला अशा प्रकारची कामना करतात की आमच्या कुळात, आमच्या घरात, आमच्या परिवारात एक तरी पुत्र देवा असा जन्माला येऊ दे की जो आमच्या घरामध्ये वृषोत्सर्ग नावाचा विधी करेल. मग पूर्वीच्या काळी पशुधन खूप होतं म्हणून वृषोत्सर्ग करणं सोपं होतं. आजच्या काळात पशुधन कोणाचकडे नाहीये. मग वृषोत्सर्ग कसा करायचा, तर जेव्हा आपण दशगात्रादी विधी करतो ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल कुठेतरी दशगात्रादी विधी करताना एक तर कणकीचं गाय वासरू असतं किंवा मातीचं गाय वासरू असतं. तर कणकीच्या किंवा मातीच्या गाय वासरूचं पूजन करून वृषोत्सर्गाचं फळ प्राप्त व्हावं असा मनात संकल्प करून गायीच्या चाऱ्यासाठी 200, 300, 500 काहीतरी दक्षिणा तिथे समर्पित करण्याचं विधान सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्याला वृषोत्सर्गाचं संपूर्ण फल प्राप्त होतं. नंतर मलिन षोडशी. तर पहिल्या दिवसाचे 6 पिंड आणि 10व्याचे 10 पिंड, एकूण किती झाले 16 पिंड. यालाच म्हणतात मलिन षोडशी. का बरं मलिन षोडशी म्हणतात, ते सूतक काळामध्ये आपण पिंडदान करत असतो म्हणून याला काय म्हणतात, मलिन षोडशी.
मग उत्तर षोडशी काय आहे? मग हे सगळं झाल्यानंतर वर्षभरामध्ये आपण जे पित्तर वगैरे बसवतो किंवा वर्षश्राद्ध वगैरे करतो, मध्ये भरणी आली तर भरणी श्राद्ध वगैरे करतो, तर हे जे आपण मधले श्राद्ध वगैरे करतो किंवा वर्षी वाळण्याचे विधी वगैरे करतो, या सगळ्यांना काय म्हणतात? उत्तर षोडशी. काय म्हणतात? उत्तर षोडशी. आणि श्रोते हो, जेवढं अंत्यसंस्काराचा विधी महत्वाचा, दशरात्राचा विधी महत्वाचा, दर महिन्याला तिथीला पितर बसवणं महत्वाचं, तेवढंच महत्वाचं वर्षश्राद्ध करणं सुद्धा आहे. जर वर्षश्राद्ध करायला आपण महत्व दिलं नाही आणि वर्षश्राद्ध आपण केलं नाही तर केलेलं सगळं वाया आहे. म्हणून वर्षश्राद्धाचं खूप सारं महत्व आहे. जोपर्यंत वर्षश्राद्ध मनुष्य करत नाही तोपर्यंत ते गेलेले लोक पितरांच्या पंक्तीमध्ये समाविष्ट होत नाही. त्यांना पितरांच्या पंक्तीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांचं वर्षश्राद्ध नावाचा विधी होणं हे खूप आवश्यक असतं. आणि त्यांना एकदा पितरांच्या पंक्तीमध्ये प्रवेश मिळाला की ते आपल्या घराचं, आपल्या कुळाचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या नातूपंतूंचं कल्याण करतात. जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा सदा वाढविला. अशा नम्र स्मरतो त्या पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. म्हणून श्रोते हो, इथपर्यंतचे विधी करणं आवश्यक असतं. एखाद्याच्या घरात, परिवारात, कुळात, गोत्रात यदा कदाचित कुणी सर्पदंशाने मृत्यूला प्राप्त झालं असेल तर दर महिन्याच्या पंचमीला कणकीमध्ये थोडीशी हळद टाकायची, कणकेचा गोळा बनवायचा, त्याचा लांब गोळा तयार करायचा आणि त्याच्यापासून नागदेवतेची प्रतिमा तयार करायची. म्हणजे पुढच्या बाजूला फणीचा आकार देऊन द्यायचा आणि मागच्या बाजूला शिफ्टीचा आकार गोल गोल वेटोळं करून व्यवस्थित ठेवून द्यायचं. आपल्याकडे काजळ असतं किंवा काळा गंध असतो, त्याच्याने त्याला टिक्के लावून सुशोभित करायचं. काळ्या टिक्क्याच्या बाजूला सुशोभित करण्यासाठी लाल टिक्के सुद्धा आपण कुंकूचे लावायचे किंवा लाल गंधाचे लावायचे, जेणेकरून तो नाग सुशोभित बनतो. नेत्रांच्या जागेवरती काळे टिक्के लावायचे, त्याला दुधाचा नैवेद्य, हळदी कुंकू अक्षत पुष्प वाहून पूजन करायचं. त्या नागदेवतेची प्रार्थना करायची की आमच्या घरात, आमच्या कुळात, आमच्या परिवारात कधीच कोणाला सर्पदंशाचा दोष कल्पांतापर्यंत आता होऊ देऊ नको. आमच्या कुळाला लागलेला सर्पदंशाचा दोष हा निवारण होऊ दे असं म्हणून त्याची प्रार्थना करायची. आणि तो नाग वाहत्या पाण्यामध्ये नंतर विसर्जित करायचा. ते दूध सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं. आणि असं कधी कधी करायचं तर 11.5 महिने पूर्ण होईपर्यंत, म्हणजे वर्षश्राद्ध होईपर्यंत दर महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला आणि कृष्ण पक्षातल्या पंचमीला दोघं पंचम्यांना करायचं. आणि शेवटी सोन्याचा एक भुजंग भूषण गुरुजींना दान करायचा, तेव्हा हा विधी परिपूर्ण होतो. तर हे केल्याने नारायण नागबली सुद्धा करण्याची आवश्यकता पडत नाही, किंबहुना नारायण नागबलीचा दोष सुद्धा या विधीनेच निवारण होऊन जातो, असं श्रीमन नारायणांनी गुरुजींना सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर शय्यादान, पददान, गोदान हे जे दानं तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेले आहेत किंवा गुरुजी यादीमध्ये जितके जितके दानं सांगितलेले असते ते सगळेच्या सगळे दानं आपण काय करायचं असतं? भरभरून द्यायची असतात. त्यामध्ये काही कमतरता करायची नसते. कारण तुम्हाला मागच्याच अध्यायांमध्ये मी सांगितलं की माता पितांसाठी सर्वस्व दान करण्याची वेळ आली तर मनुष्याची तेवढी सुद्धा तयारी असायलाच पाहिजे. छुटूक दानं कुठे लागतं सांगणारा सांगून किती सांगणार आहे. जेवढ्या गोष्टी जीविकोपार्जनासाठी आवश्यक असतात तेवढ्या गोष्टींचं आपण दान केलं की तेवढ्याच गोष्टी पुढे त्यांना प्राप्त होतात. अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी विराजाना ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. याच्याबद्दल मनात काही शंका घ्यायची नाही. आपण इथे दान केलेलं त्यांना निश्चित प्राप्त होतं. तर श्रोते हो, या ठिकाणी वर्षश्राद्ध विधी कथन नाम द्वादशोध्याय म्हणजे 12वा अध्याय आपला परिपूर्ण झालेला आहे. आता श्रोते हो, आपण 13वा अध्याय या ठिकाणी बघून घेऊ. तर सूतकोपाख्यान. गरुडजींनी विचारलं की सूतक कोणाला असतं? श्रीमन नारायणांनी उत्तर दिलं की सूतक सख्या लोकांना असतं, बाकी संबंधित नातेवाईकांना अशुद्धी असते. गरुडजींनी प्रश्न विचारला सूतक किती प्रकारचे असतात? गरुडजींनी अतिशय सोपं उत्तर दिलं, गरुडा सूतक 2 प्रकारचे असतात. घरात बाळ जन्माला आलं म्हणून आपल्या गोत्राची वृद्धी झाली म्हणून त्याला आपण वृद्धी म्हणतो, पण वृद्धी सुद्धा सूतकाप्रमाणेच नियम सांगितलेले आहे. सूतकाप्रमाणेच सगळे नियम वृद्धीमध्ये पाळावे लागतात. तेच बाळ काळांतराने मोठं होतं, घर संसार परिवार मुलं नातू पंतू वगैरे 70 80 90 वर्षांचं झाल्यानंतर तेच बाळ देह ठेवतं, त्याला आपण म्हणतो मृत्यू. मग जन्माचं सूतक तसं मृत्यूचा पण
सूतक. गरुडाने विचारलं सूतक कोणाला नसतं? श्रीमान नारायण म्हटले 3 लोकांना सूतक लागत नाही, मंत्रांनी पवित्र, व्रतस्थ आणि नृप. नृप म्हणजे राजा, जे गुरुमंत्राचा नित्य जप करून त्यांनी स्वतःला एवढं पवित्र करून घेतलेलं आहे की सुतकासारखा दोष त्यांना पवित्र करू शकत नाही, म्हणून त्यांना. आणि जे व्रतस्थ, जे कायमस्वरूपी व्रतस्थ असतात, अशा लोकांना सुतकाचा दोष लागत नाही. मग सुतकामध्ये काय काय नियम पाळावेत? तर घरात देवपूजा करू नये, मंगल कार्यात जाऊ नये, मंदिरात जाऊ नये, नित्य उपासना मंत्र जप करू शकतात. पण नित्य उपासना असेल, गुरुमंत्राचा जप असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, ते मनुष्य करू शकतो. अत्तर किंवा सेंट वापरू नये. एवढ्या 10 दिवसामध्ये अत्तर किंवा सेंट वापरायचा नाही, शृंगार करायचा नाही. ज्याने अग्नी दिला आहे त्याने घराबाहेर पडू नये, ज्याने अग्नी दिला आहे त्याने अजिबात घराबाहेर जाऊ नये. एवढे दिवस त्याने 10 दिवसापर्यंत घरातच थांबावं. पलंग अथवा गादीवर झोपू नये. व पलंग अथवा गादीवर झोपू नये हा नियम सगळ्यांसाठी आहे, पण ज्याला शक्य आहे त्याने पाळायचा, नाही शक्य तर कृष्णार्पणमस्तु, काही तर पर्याय नाही ना. तर पलंग अथवा गादीवर झोपू नये. आंघोळ रोज करावी. बघा, आंघोळ मात्र रोज करायची. श्रीमन नारायण याच ठिकाणी गरुडजींना सांगतायत, मला चांगल्यापैकी आठवतं. शतां विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमात्रेत लक्षं विहाय दातव्यम कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत. 1 दिवस सुद्धा बिना आंघोळीचा मनुष्याने राहिला नको. तर अशा पद्धतीने आंघोळ रोज करावी. पण कपाळाला तिलक लावू नये, म्हणजे स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं नाही, टिकली लावायची नाही, पुरुषांनी लाल गंध, अष्टगंध किंवा भस्म असं कपाळाला लावायचं नाही. एवढ्या 10 दिवसांमध्ये तुमचं शुद्ध श्राद्ध होतं तोपर्यंत कोणी नवीन वस्त्र घालायचे नाही. आणि सूतक अशोचत्व दोष निवारण करण्यासाठी निधन शांत किंवा उदक शांत आणि निधन शांत एकाचेच 2 नावं आहे. कोणी उदक शांत म्हणतो, कोणी निधन शांत म्हणतो. ती मात्र आवर्जून करूनच घ्यायची, ती बाकी ठेवायची नाही. कारण आपण सगळे कर्म करतो ते आपल्या मातापितांसाठी, म्हणजे गेलेल्या व्यक्तीसाठी, पण आपण स्वतःसाठी काय करतो? ज्यांनी या घरामध्ये देह ठेवलेला आहे, या घरामध्ये अशुद्धी निर्माण झालेली आहे, या घरामध्ये आपल्याला राहायचंय, आपल्या मुलाबाळांना राहायचंय, पुढे आपल्या घरामध्ये होणारे सगळे मंगल कार्य आहेत. मग आपलं घर पण आपल्याला शुद्ध करून घ्यायला पाहिजे. तर घर शुद्ध करण्याच्या 3 पद्धती सांगितल्या आहेत. जसं की पाणी, कुठलीही गोष्ट शुद्ध करायची असते, साधे हात जरी धुवायचे असले तर आपल्याला काय लागतं? पाणी लागतं. गाडी धुवायची तरी पाणी लागतं, भांडे घासायचे पाणी, धुणं धुवायचं तरी पाणी, म्हणजे शुद्ध करण्यासाठी काय लागतं? पाणी. मग उदक म्हणजे काय? पाणी. पण त्या पाण्याला ब्राह्मणांच्या वेद मंत्रांनी पवित्र करायचं, शुद्ध करायचं, ते पाणी आपल्या घरामध्ये प्रोक्षण करायचं. म्हणजे याच्याने 3 प्रकारे शुद्धी होते. त्या अभिमंत्रित झालेल्या जलाने शुद्धी होते, ब्राह्मणांच्या वेद मंत्रांनी शुद्धी होते, आणि यज्ञाच्या हवनाच्या धुराने सुद्धा काय होते? शुद्धी. अशा प्रकारे 3 प्रकारे शुद्धी घराची होत असते की त्या घराला संपूर्ण अशौचत्वाचा दोष निघून जातो. बरं, उदक शांती न करण्याचे परिणाम, मुलाबाळांच्या लग्न कार्यामध्ये अडचणी निर्माण होतात, त्यांना पुढे गोत्राच्या वृद्धीमध्ये अडचणी निर्माण होतात, घरामध्ये लोकांचं मनस्वास्थ्य किंवा मनशांती बिघडण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतात, घरामध्ये वादविवाद, चिडाचिड होणं, अशांतता राहणं, असे अनेक त्याचे नकारात्मक परिणाम मनुष्याला जीवनकाळात भोगावे लागतात. म्हणून श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा उदक शांत नावाचा विधी करून घ्यायला पाहिजे. गरुडजींनी विचारलं कधी करायचा? श्रीमन नारायण म्हटले 14वा दिवस सगळ्यात चांगला म्हणे गरुडा. पण 14व्या दिवशी शक्य झालं नाही तर साधारणतः 1.25 महिन्याच्या आत कधी का होईना मनुष्याने करून घ्यायला पाहिजे. तिला जास्त लांबणीवर टाकायला नको, म्हणजे आज करू उद्या करू असं करून टाळाटाळ करायची नाही. त्याच्यानंतर शांत झाल्यानंतर तर 11व्या दिवशी, म्हणजे आपलं शुद्ध श्राद्ध झालं, कोणी 11व्या दिवशी करतो, कोणी 12व्या, कोणी 13व्या दिवशी करतो. हे सगळं झाल्यानंतर डोक्यावरती पाणी घेऊन स्नान करायचं. स्नान केल्यानंतर आपल्या घरामधले गोधड्या, चादरी, अंथरुणं, पांघरुणं, कपडे, लत्ते सगळं धुवून काढायचं, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. आणि शुद्ध श्राद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण सूतक निवृत्त होते, महादेवाच्या मंदिरात पाणी वगैरे अर्पण करून घरी येतो, तर घरी आल्यानंतर कोणी पण व्यक्तीने पटकन घरामध्ये देव पूजा आवर्जून करून घ्यायची आणि देवाचा नैवेद्य करून द्यायचा. कारण इतके दिवस आपण घरात देवपूजा केली का? नाही ना. मग त्या दिवशी देवांना पाळसं ठेवायचं नाही. किंबहुना उदक शांत झाल्यानंतर देवपूजा करायला सुरुवात करून द्यायची. म्हणजे त्या दिवशी उदक शांत करणाऱ्यांना त्या दिवशी गुरुजींना सांगायचं की देव कधीपासून आमचे पारसे, तर तुम्ही देवांचा सगळा अभिषेक वेद मंत्रांनी आम्हाला करून द्या, मग तिथून पुढे आम्ही आमचं रेग्युलर पूजा चालू करू. तर अशा पद्धतीने हे सगळं करायचं. आणि नैवेद्य द्यायचा. मग नैवेद्य कुठे द्यायचा? तर श्रीमन नारायणांनी सांगितलंय की 5 ठिकाणी नैवेद्य द्यायचा म्हणे गरुडा. सगळ्यात पहिले देवाचा नैवेद्य देवाला दाखवून द्यायचा.
पितरांचा नैवेद्य पितरांना दाखवायचा 2. तिसरं गाईचा, कावळ्याचा, कुत्र्याचा, हे झाले 5 नैवेद्य. मग कावळ्याचा जो नैवेद्य आहे किंवा वरती ठेवलेला जो आहे त्यातला कुठला तरी एक स्मशानात पाठवला तरी सुद्धा चालतं. काही लोकांमध्ये तशी पण परंपरा आहे की त्या 5 नैवेद्यातला एक नैवेद्य स्मशानामध्ये पण ते पाठवत असतात. तर जसा आपला रिवाज असेल त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि श्रोते हो, याच ठिकाणी सूतकोपाख्यान कथन नाम त्रयोदशोऽध्याय, तर 13वा अध्याय या ठिकाणी श्रोते हो परिपूर्ण झाला. तत्पश्चात गया महात्म्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. भगवंतांनी 5 कोस असलेली गया ही मनुष्यांच्या कल्याणासाठीच निर्माण केलेली आहे. अरे गया क्षेत्र म्हणजे भगवान जनार्दनांचं हृदय आहे. गया क्षेत्र म्हणजे भगवान जनार्दनांचं निवासस्थान आहे. श्रोते हो, गया क्षेत्रामधला एकही जागा अशी नाहीये की जी पवित्र नाहीये. संपूर्ण गया तीर्थस्वरूप आहे. संपूर्ण गया तीर्थमय आहे. श्रोत्यो, या भूतलावरती गंगा आणि गया यांच्यासारखं पवित्र ठिकाण दुसरं कुठेच नाही. मग त्या गया क्षेत्रावरती गेल्यानंतर काय करायचंय? आपल्या गेलेल्या लोकांच्या प्रित्यर्थ त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी या अनुषंगाने पिंडदान करायचं आहे. सगळ्यांच्या नावाचा, कुळाचा, गोत्राचा उच्चार करून पिंडदान करायचंय. गया क्षेत्रावरती जे संत आहेत, महंत आहेत, ब्राह्मण आहेत, तपस्वी आहेत, त्यांना प्रत्येकाला प्रणाम करायचा आहे. त्यांना काही ना काही दान, काही ना काही दक्षिणा द्यायची आहे. आणि श्रोते हो, गया क्षेत्रावरती गेल्यानंतर नित्य भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण असं आपण जर 2 वेळेला राम राम बोललो तर इथे आपल्याला 2च वेळेला राम राम बोलण्याचं फल प्राप्त होईल. पण 2 वेळेला जर आपण गया क्षेत्रावर राम राम असं म्हटलो तर भगवंत सांगतात की त्याचं फल, ते 2 वेळेला राम राम बोलण्याचं फल किती माहिती का? 2000 वेळेला रामनाम घेण्या इतकं फळ त्याचं आहे. इथेच गरुडजींनी विचारलं, प्रभू याला पुरावा काय? काहीतरी वेदांमध्ये असा उल्लेख आहे का? तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा गृहे चोके गुण प्रोक्ता गोष्टे गुणा स्मृता पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्र गुणमीच्छते. पुण्यारण्य आणि तीर्थक्षेत्रावरती घेतलेलं भगवंताचं नाम 1000 पटीने फळ देणारं आहे. म्हणजे 1000 वेळेला आपण नामजप केला तर 1,00,000 वेळेला नामजप करण्याचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे. एवढं याचं महत्व आहे. आणि श्रोत्यो, श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा तीर्थक्षेत्रावरती गेल्यानंतर मनुष्याने अखंड असावे सावधान. गरुडजी म्हणतात तिथे गावावर सावधान जायचं म्हणे प्रभू. तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा अन्य क्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यते. तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. तीर्थक्षेत्रावर आपल्याकडनं पातक घडायला नको. म्हणून आपल्या शुचिर्भूततेसोबत त्या तीर्थाची शुचिर्भूतता पाळली जाईल याचं आपण काटेकोरपणे लक्ष द्यायचं. कोण काय करतं याच्याकडे न बघता आपण फक्त स्वतःचा विचार त्या ठिकाणी करायचा. म्हणजे एखाद्याने चॉकलेट खाल्लं आणि कागद तिथे त्याच नदीच्या पात्रामध्ये म्हणजे त्याच गया क्षेत्रावरती फेकून दिला, तो त्याचा धर्म झाला, ते त्याचं पाप पुण्य झालं. पण आपण तसं कुठल्याच प्रकारचं चुकीचं वर्तन त्या ठिकाणी होऊ द्यायचं नसतं. कारण अन्य क्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति. किती मोठे मोठे पाप आपण इतर ठिकाणी केले आणि तीर्थक्षेत्रावर गेलो तर तीर्थक्षेत्राच्या प्रभावाने ते पातक नष्ट होतात. तेवढं तीर्थक्षेत्राचं सामर्थ्य असतं. पण तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. तीर्थक्षेत्रावरती झालेले पाप मात्र या त्रिभुवनात कुठेच धुतले जात नाही. पण त्रिभुवनात झालेले पातक तीर्थक्षेत्रावरती मात्र धुतले जातात. म्हणून श्रोत्यो, गया क्षेत्राचं खूप सारं महत्व आहे. गयासुराने भगवंताकडनं वरदान मागून घेतलं. गयासूर एक असुर कुळामध्ये जन्माला आलेला होता. पण जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्चते. जन्माला जरी तो असुरांच्या कुळामध्ये जन्माला आला होता तरी त्याचे आचार विचार खूप पवित्र होते. त्याला वाटायचं की प्रत्येक मनुष्याचं कल्याण झालं पाहिजे, प्रत्येक मनुष्याचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून घनघोर भगवान विष्णूंची तपस्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झालं. भगवान विष्णूंना म्हणे, मी असुरांच्या कुळात जन्माला आलेलो आहे, माझ्या नावापुढचा असुर शब्द तर प्रभू जाणार नाही. सगळे गयासुरच म्हणतील. गया असुर, गया असुर म्हणजे गयासूर. तर प्रभू तुमची भक्ती केलेली एवढी तपोबल आहे, माझ्या मनामध्ये सगळ्या लोकांच्या कल्याणाची कामना आहे, तुम्ही एकदम एकाच वेळेला सगळ्यांचं कल्याण करून टाका ना. प्रभू म्हटले, नाही, हे काही शक्य होणार नाही. असं एकदम कसं कल्याण करू? काहीतरी त्यांनी असं कर्म केलं पाहिजे की त्यांचं कल्याण होईल.
म्हणे "मग मलाच काहीतरी आशीर्वाद द्या, मलाच काहीतरी वरदान द्या." म्हणे गयासूर असं कर म्हणे, तू या गया क्षेत्रामध्ये निवास कर आणि जो जो तुझ्या तीर्थक्षेत्रावरती येईल या तीर्थक्षेत्राचं स्वामित्व मी तुला देतो बरं का आता गयासुरा. आणि जो जो या तीर्थक्षेत्रावरती येईल त्याला खूप सारं पुण्य तू तुझ्याकडूनच प्राप्त करून दे. त्याचं कल्याण कर. तुझ्या मनात सगळ्यांच्या कल्याणाची कामना आहे ना, सगळ्यांच्या स्वर्गमुक्तीची कामना आहे ना, सगळ्यांना खूप सारं पुण्य मिळावं अशी कामना आहे ना. म्हणून गयासुरा तुलाच मी तो आशीर्वाद देऊन देतो, तुलाच तो अधिकार मी देऊन देतो. तेव्हा गयासुराने सांगितलं की हे चौघे गुण प्रोक्ता गोष्टीशत गुणा स्मृता पुण्यारण्यथा तीर्थे सहस्र गुण विच्छते. इथे केलेला दानाचं, धर्माचं, नाम संकीर्तनाचं ज्या ज्या गोष्टी मनुष्य करेल त्याचं हजारो पटीने फल त्याला भगवंता तुझ्या आशीर्वादाने प्राप्त होईल किंवा माझ्या आशीर्वादाने प्राप्त होईल असा मला तुम्ही वरदान द्या. आणि गयासुराने भगवंताकडनं वरदान मिळवले. तो गयासुरच आज गया क्षेत्र म्हणजे भगवंताचं निवासस्थान आहे, भगवंताचं हृदय आहे. आणि त्या गया क्षेत्रावरती जलाचा एक थेंब आणि थेंब हा तीर्थस्थळ आहे. संपूर्ण गया तीर्थस्वरूप आहे. तर श्रोतेहो, त्याच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या देवी देवतांचे अनेक सारे तीर्थक्षेत्र आहे, अनेक सारे मंदिरं आहेत. तर आपलं कार्य झालं म्हणून चला घरी करून घाई न करता 2 दिवस 3 दिवस त्या तीर्थक्षेत्रावर थांबून बाकीच्या देवी देवतांच्या दर्शनाचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे, परिक्रमेचा लाभ घेतला पाहिजे आणि वारंवार भगवंताच्या नामाचा उच्चारण त्या ठिकाणी करायला पाहिजे. वारंवार भगवंताचं नाम संकीर्तन मनुष्याने करायला पाहिजे. चला 2 मिनिटं आपण पण भगवंताचं नाम संकीर्तन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण श्री